नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अपघातात मरण पावलेल्या विठ्ठल रामकिशन मनाळकर यांच्या कुटुंबियांना मिळाली 79,50,000 रुपये. दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी वाई ते वसमत रोड शिरड शहापूर येथे विठ्ठल रामकिशन मनाळकर यांचा मोटरसायकल व ट्रॅक्टरच्या अपघातात मृत्यू झाला होता. अपघातात मृत्यू पावलेले विठ्ठल मनाळकर यांचे वारसामार्फत ॲडव्होकेट तातेराव देशमुख डोंगरकडेकर व सूरज शिंदे यांच्यामार्फत मोटर अपघातात दावा प्राधिकरण वसमत यांच्या न्यायालयात अपघात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. मयतास धडक देणारी ट्रॅक्टरचे मालक व ओरिएंटल विमा कंपनी यांच्याविरुद्ध अपघातात नुकसान भरपाईची कार्यवाही दाखल केली होती. सदर प्रकरणात त्वरित न्याय मिळण्यासाठी पीडित कुटुंबियांचे वकील विमा कंपनीचे अधिकारी यांना वेळोवेळी औरंगाबाद येथे भेट देऊन प्रकरणातील विमा कंपनीला लागणारे कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना प्रस्तुत प्रकरणात अर्जदार यांना दिनांक 11 जून 2025 रोजी मोबदला मिळवून दिलाय. ॲडव्होकेट तातेराव देशमुख यांनी अर्जदाराची बाजू लावून धरून अर्जदार यांना अपघातात नुकसान भरपाई रुपये 79,50,000 रुपये मिळवून देण्याचे कार्य केले आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी विनोद इंगळे उपमहाप्रबंधक नागपूर तसेच सचिन वारे अमित चिरडे छत्रपती संभाजीनगर यांनी तसेच विमा कंपनीचे वकील ॲडव्होकेट अभय गिरगावकर यांनी पीडित कुटुंबियाला नुकसान भरपाई मिळवण्यास सहकार्य केले. गाडी चालकांनी आपल्याला गाडीचे इन्शुरन्स काढून घेण्याबद्दल कळमनुरी तालुका वकील संघाने मार्गदर्शन देखील केले. आमच्या कंपनीमार्फत जे आमची लिगल टीम आहे त्यांनी याच्यामध्ये जे पुढाकार घेतला की कोर्टामार्फत जे मध्यस्थी करून हे ज्या गरजू क्लेमेंट होते त्यांना हे सगळं पेमेंट लवकरात लवकर मिळावं आणि त्यांनी जे कोर्टामार्फत जी तडजोड केलेली आहे त्यांना लवकर पैसे भेटा हे यासाठी केलेली आहे. तर त्यांना ते अमाऊंटचं पूर्ण चेक देऊन आम्हाला कंपनीकडून लवकर क्लेमसाठी झालं हे आम्हाला हो बिलकुल लिगल लायबिलिटीचे पॉलिसी प्रत्येकाने कंपल्सरी करायला पाहिजे जेणेकरून असे प्रसंग आला तर जो कोणी विक्टीम आहे किंवा ज्याची डेथ झालेली आहे त्याला लवकरात लवकर क्लेम प्रत्येक इन्शुरन्स कंपनीकडून असं भेटत जाईल. प्रस्तुत प्रकरणामध्ये विठ्ठल मनाळकर यांचा मोटर अपघातामध्ये मृत्यू झाला होता. यांच्यामार्फत अर्जदारामार्फत ॲडव्होकेट तातेरावजी देशमुख आणि मी वसमत न्यायालयामध्ये इन्शुरन्स कंपनी व ट्रॅक्टर मालक यांच्याविरोधात कारवाई दाखल केली होती. या कारवाईमध्ये आम्ही इन्शुरन्स कंपनीवर 1 कोटीपर्यंतचा दावा दाखल केला होता. या कारवाईमध्ये पक्षकाराला लवकरात लवकर न्याय कसा मिळेल या उद्देशानं आम्ही इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी येथे औरंगाबाद येथे दिल्ली येथे जाऊन सदर प्रकरणामध्ये लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करून विद्यमान न्यायालयाच्या जो मेडिएशन प्रोसिजर असते आर्बिट्रेशनची त्याच्यामध्ये अपील नसते. एकदा त्याच्यामध्ये मेडिएशन केलं आपण तडजोड केली त्याच्यामध्ये अपील नसते आणि अपील नसल्यामुळं जो काय अर्जदाराला न्याय मिळतो तो त्वरित मिळतो आणि त्यामध्ये अर्जदाराला जो न्यायालयात खर्च झालेला आहे तोही वापस मिळतो. त्यामुळे मी अशी प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला आणि जो या अपघातामध्ये जे जखमी झालेले आहेत किंवा काही मृतकांचे नातेवाईक असतील तर त्यांनी आर्बिट्रेशन या प्रोसिजरचा अवलंब करून स्वतःचे प्रकरण लवकरात लवकर निपटून कसे घेता येतील याचा असाच उपयोग करून घ्यावा. पूर्ण जर माहिती झाली तर दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी औंढा वाई मार्गावर मोटर अपघात झाला होता. ते शिरड शहापूर रहिवासी विठ्ठल रामकिशन मनाळकर यांचा मोटर अपघात झाला होता. त्याबद्दल आम्ही ओरिएंटल इन्शुरन्स व ट्रॅक्टर मालक यांच्याविरुद्ध वसमत न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता नुकसान भरपाईसाठी. त्या दाव्यामध्ये आपले इन्शुरन्स कंपनीचे वकील आपले मॅनेजर आपले चिरडे साहेब व इतर कर्मचारी यांनी आपसात न्यायालयामधून मध्यस्थीमार्फत तडजोडी आधारे सदर प्रकरण निकाली काढले व पक्षकारांना वेळेच्या आत म्हणजे ज्यांना गरज होती त्या वेळेमध्ये त्यांना कंपनीनं सहकार्य करून सदर मॅटर 79,50,000 निकाली काढलेले आहे.
तर त्यामुळे मी सर्व कंपनीचे व अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.